मित्रांनो, मी मनोज पाटील. मित्रांनो, म्हटलं जातं की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशामध्ये ज्या ठिकाणी या कृषीप्रधान देशामध्ये आज जर म्हणायला गेलं तर आजची जर शेतकऱ्यावरची जर परिस्थिती पाहायला मिळाली तर शेतकऱ्याला बाजाराचा हमी भाव मिळत नसल्यामुळे व निसर्गाची साथ नसल्यामुळे कुठेतरी आत्महत्येची आणि कुठेतरी उपासमारीची वेळ होते. पूर्ण देशाला, पूर्ण जगाला अन्नदान पुरवणारा, अन्नाचं ज्या ठिकाणी भाकरी पुरवणारा शेतकऱ्यावर जर उपासमारीची वेळ येत असेल तर कुठल्या प्रकारे आपण त्या देशाला कृषीप्रधान देश म्हणू शकतो? अहो, सरकार तर आपल्याला ज्या ठिकाणी आपला हमीभाव देत नाहीच, पण त्याच ठिकाणी आपल्याला निसर्गाची पण साथ नाही आणि तोडकं मोडकं जे काही पीक येत असेल तर त्या पिकामध्ये सुद्धा काही वेळेस आपलेच लोक ज्या ठिकाणी आपल्या पिकाचा नाश करण्यासाठी उभे असतात. आपण जर कुठेतरी मोठं होण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्या ठिकाणी त्याला उंच भरारी घेण्यासाठी, नाहीतर ज्याला काहीतरी नवीन शिकण्यासाठी, नवीन काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या जागेवर त्याला जर कुठल्याही प्रकारचं नुकसान करून त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय, तर आपला मराठी माणूस कोणत्या पद्धतीने मोठा होईल हो? आज जर पाहायला गेलं तर मी मागच्या शेतामध्ये शेवगा लावला. ज्या ठिकाणी झाड उंच, ज्या ठिकाणी लहान बाळासारखं झाडाला मोठं केलं आणि लहान झाडाला मोठं केल्यानंतर या झाडाला तुम्ही पाहू शकतात असं छोट्या छोट्या प्रकारे त्याला क्रॅचेस केलेले आहेत आणि क्रॅचेस केल्यामुळे पूर्ण झाड खराब करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. 7 ते 8 फुटाचं झाडाला कुठेतरी पूर्ण झाड खराब केलेलं आहे. खालून झाडाला छाटणी केलेली आहे, म्हणजे जेणेकरून आपण कुठल्याही गोष्टीचं त्याला प्रोत्साहन न करता त्या असलेल्या झाडाला आपण त्याला नुकसान करतोय, तर कुठल्या पद्धतीने आपला मराठी माणूस मोठा होणार आहे? मित्रांनो, जर आपल्याकडनं कोणाला प्रोत्साहन करता येत नसेल तर कमीत कमी पुढे जाणाऱ्याला मागे तरी खेचू नका. ज्या ठिकाणी आपण म्हणतो की आपण कोणातरी ऐकलेलं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण आज जर करायला गेलं तर आपण कोणाला देतही नाही, कोणाकडनं घेतही नाही, पण जर कोण पुढे जात असेल तर त्याला मागे खेचण्याचं काम आपण नक्की करतोय, तर आपण कुठल्या प्रकारे आज मोठं होणार आहे आणि कुठल्या प्रकारे आपल्या श्रीमंताच्या यादीमध्ये आपलं नाव येणार आहे? फक्त मित्रांनो, आपल्याला करायचं काहीच नाही आहे. जर कोणाला मदत करता येत नसेल ना, तर कमीत कमी त्याचं नुकसान तरी करू नका. हीच एक आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.